नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक अशी आणि झणझणीत सोयाबीनची भाजी. ही एक रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अशा पद्धतीने सोयाबीनची भाजी मुलांनासुद्धा खायला खूप आवडते. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम सोयाबीन कोमट पाण्यात 10 ते 15 मिनिटे भिजवायला ठेवून द्यायचे. त्यानंतर मग कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून सोनेरी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. कांदा परतला की त्यामध्ये खोबरं घालून खोबरं पण छान असं सोनेरी होईपर्यंत परतलं की लगेच त्यामध्ये आलं आणि लसूण टाकून ते पण छान असं परतून घ्यायचं. आलं लसूण परतलं की त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकायचं आणि टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं. टोमॅटो परतलं की त्यामध्ये लगेच थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर पण चांगली परतून घ्यायची. अशा पद्धतीने हे छान असं मंद आचेवर आपण मसाला परतून घ्यायचा. मसाला परतला की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आणि थंड झाला की मिक्सरमधून अशा पद्धतीने त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून चांगलं परतून घ्यायचं. सोनेरी रंग येईपर्यंत असं छान मंद आचेवर आपण हे केलेलं वाटण परतून घ्यायचं. अशा पद्धतीने त्याला हलवत राहायचं आणि सोनेरी रंग आला की मग त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, घरचा काळा मसाला, सुहाना मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला घ्यायची आणि हे हळद टाकल्यानंतर मग ते चांगलं एकजीव करून तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. मंद आचेवर गॅस ठेवायचा आणि कढईला चिटकणं द्यायची दक्षता घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतायचं. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यावर ते चांगलं एकजीव करून असं परतून घ्यायचं. मिक्स करून छान असं अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने परतून घ्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं. मग त्याला तेल सुटलं की त्यामध्ये सोयाबीन भिजू घातलेले त्यातलं पाणी काढून सोयाबीन घ्यायचे आणि असं तेल सुटलं की मग त्यानंतर त्यामध्ये आपण जे पाणी काढून घेतले सोयाबीन आहे ते सोयाबीन टाकून चांगले असे सोयाबीन मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे. अशा पद्धतीने सोयाबीन असं एकजीव करून घ्यायचं आणि थोडा वेळ सोयाबीन तसेच मसाल्यामध्ये ठेवून द्यायची. त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घ्यायचं. गरम पाणी टाकून चांगले सोयाबीन मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे. नंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर भाजीवर आपण ताट टाकून ठेवून द्यायचं आणि 10 ते 15 मिनिटं भाजी शिजण्यासाठी ठेवून द्यायची. त्यानंतर भाजीला उकळी आल्यानंतर अशा पद्धतीने त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तर पाहू शकता तुम्ही आपली गरमागरम आणि स्वादिष्ट सोयाबीनची भाजी तयार आहे. तुम्ही ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत सर्व करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.